नसिरुद्दीन शहा मला त्यांनी शिकवलं. त्याच्यानंतर तेंडुलकर आयुष्यात आले, ज्यांनी मला मानसोपचाराचा रस्ता दाखवला. तेव्हा बाबांचा अल्झायमर्स खूप हे झालेलं असताना मला जेव्हा भावनांवरचं माझं नियंत्रण मला नाही मिळत असं जेव्हा मला लक्षात आलं, तेव्हा ह्या बाबतीत सुद्धा आपण मदत घेऊ शकतो ही दृष्टीच नव्हती, मला माहीतच नव्हतं. फक्त आणि मला माझ्यातही ते टॅबू होतेच की मी नाही घेणार, मी माझं मला डील करता आलं पाहिजे, मी नाही अशी मनासाठी वगैरे मदत घेणार. तर त्या टॅबूजमधनं मला बाहेर काढणारे तेंडुलकर होते, ज्यांनी तो रस्ता दाखवला म्हणून आज मी इथे बसली तुझ्यासमोर. कारण तुला सांगू का, एक असतं नशीब, पण एक हे सुद्धा असतं की ना, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी स्वीकारण्यासाठी तुम्ही स्वतःच्या वाटेतनं बाजूला व्हावं लागतं. बरं. स्वतःच्याच आपणच वाटत असतो की मला कुठलंही मिळतंय, मला काही नाही मिळणार. म्हणजे आता जारणविषयी आपण बोलतोय, ही करणी कधी कधी आपण पण स्वतःवर करत असतो ना, नकारात्मक विचारांची करणी स्वतःच करतो आपणच. म्हणजे आता आपणच स्वतःवर करत असतो ना. हां. आता समजा तू माझ्याविषयी काहीतरी नकारात्मक बोललास, ते मी आत घ्यायचं की नाही हा माझा चॉईस आहे. एखादा ट्रोलर मला काहीतरी बोलतोय, त्याच्यात काही मुद्दा असेल तर मी ऐकेन, पण मुद्दा नसताना ते खरं मानून त्याच्या एका गर्तेत त्या एका विचारांच्या चक्रात स्वतःला कधी कधी आपण जाऊ देतो, तेव्हा मला असं वाटतं ते आपणच आपल्यावर केलेली करणी असते. तर अशा काही करण्यांमधनं मला माझ्या मानसोपचाराने बाहेर काढलं.